हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संख्या 1 ते 9 या कशा लिहायच्या। चला आपण सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण बघूया 1 ही संख्या कशी लिहायची। तर 1 लिहित असताना आपण सर्वात पहिले अशी आडवी रेषा वरती काढतो, त्यानंतर एक सरळ उभी रेषा अशा प्रकारे खाली काढतो आणि त्यानंतर त्याच्या खाली एक अशी आडवी रेषा काढतो। हा झाला आपला 1 आणि हा आहे एक सुंदर एक सूर्य। यानंतर आपण बघूया 2। तर 2 लिहित असताना आपण ते अंकामध्ये कशा प्रकारे लिहितो। तर सर्वप्रथम आपण अशी एक वक्राकार रेषा काढतो आणि तिला खाली खेचतो अशा प्रकारे आणि नंतर खाली एक आडवी रेषा काढतो, म्हणजे हा झाला आपला 2। आणि हे आहेत 2 लाल लाल एकदम सफरचंद। ठीक आहे, आता आपण 3 बघूया। तर 3 आपण कशा प्रकारे लिहितो। तर 3 लिहित असताना आपण सर्वप्रथम अशा प्रकारे वक्राकार एक रेषा काढतो आणि त्यानंतर त्या रेषेपेक्षा पण मोठी अशी अजून एक अर्धवर्तुळाकार किंवा अर्धवक्राकार अजून एक रेषा त्याच्या खाली काढतो आणि हा झाला आपला 3। आणि हे काय आहे, तर या 3 गाड्या आहेत। चला आपण पुढे 4 ही संख्या बघूया। तर 4 संख्येमध्ये लिहित असताना आपण कसं लिहितो। तर सर्वप्रथम आपण अशी एक आडवी रेषा खाली काढतो, त्यानंतर तिला अशा प्रकारे उजवीकडे बाजूला वाढवतो आणि त्यानंतर आपण त्यामध्ये अशी एक उभी सरळ रेषा काढतो आणि हा झाला आपला 4। आणि हे काय आहे, तर या 4 रंगीबिरंगी पेन्सिली आपल्याकडे आहेत। आता याच्या पुढे आपण बघूया 5। तर 5 ही संख्या आपण कशी लिहितो। तर 5 लिहित असताना सर्वप्रथम आपण अशी एक आडवी रेषा घेतो, त्यानंतर त्या रेषेला अशा प्रकारे थोडं खाली खेचतो आणि त्यानंतर एक मोठा असा अर्धवर्तुळाकार आकार काढतो आणि त्याला अशा प्रकारे गोल फिरवतो आणि हा झाला आपला 5। आणि इथे काय आहे, तर आपल्याकडे ही 5 पुस्तकं आहेत। अरे वा, आपण मोजूया 1 2 3 4 आणि 5। आता आपण याच्या पुढे बघूया 6। तर 6 ही संख्या लिहित असताना आपण काय करतो। तर सर्वप्रथम आपण एक अशी आडवी रेषा खाली खेचतो आणि त्यानंतर एक अर्धवर्तुळाकार आणि अजून एक अर्धवर्तुळाकार असा पूर्ण गोलाकार काढतो आणि त्यापासून आपल्याला मिळतो 6 हा अंक किंवा 6 ही संख्या। आणि हे काय आहे बरं, अरे वा, इथे बघा, इथे 6 टोप्या आहेत। आपण मोजूया 1 2 3 4 5 आणि 6। आता आपण बघूया 7 ही संख्या। तर 7 ही संख्या लिहिताना आपण अशा प्रकारे एक आडवी रेषा काढतो आणि त्या रेषेला अशा प्रकारे खाली आडव्या रेषेमध्ये खाली खेचतो, म्हणजे आपल्याला 7 ही संख्या मिळते। आणि हे काय आहे बरं, तर आपल्याकडे 7 रंगीबिरंगी खडू आहेत। आपण मोजूया 1 2 3 4 5 6 आणि 7। आता आपण याच्या पुढे बघूया 8 ही संख्या। 8 ही संख्या बघा कशी आहे। 8 संख्या लिहित असताना आपल्याला सर्वप्रथम असा अर्धवर्तुळाकार आकार काढायला लागतो आणि त्याला पुन्हा अशा अर्धवर्तुळाकार किंवा वक्र रेषेमध्ये खाली खेचावे लागते आणि त्यालाच पुन्हा आपण अशा प्रकारे वरती काढून एक गोल तयार करतो आणि त्यानंतर त्याला पुन्हा अशा प्रकारे वरती वक्राकार फिरवतो, म्हणजे आपल्याला एकावर एक ठेवलेले असे 2 गोल मिळतात किंवा 2 वर्तुळ सुद्धा मिळतात। आणि या आकाराचं नाव काय आहे, तर हा आकार किंवा ही संख्या म्हणजे 8। आणि हे काय आहे बरं, हे आहेत आपल्याकडे 8 चेंडू किंवा 8 बॉल। आपण त्याला मोजूया। तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आपल्याकडे 8 बॉल आहेत। आता याच्या पुढे आपण शेवटची संख्या बघूया 9। तर 9 लिहित असताना आपण कसं लिहितो। तर सर्वप्रथम आपण अशा प्रकारे एक वक्र रेषा काढतो
आणि त्या वक्ररेषेला वरती फिरवून एक पूर्ण गोल तयार करतो आणि मग अशा प्रकारे बाजूनी एक रेषा खाली खेचतो आणि ही झाली आपली 9 ही संख्या. चला आपण बघूया आपल्याकडे 9 वस्तू कुठल्या आहेत ते. अरे वा, आपल्याकडे फुगे आहेत. बघा इथे आपल्याकडे 9 फुगे आहेत. आपण एक एक करून मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9.